सांगितल्याप्रमाणे कुठलंही अजिबात कुठलं राहिलं नाही पाहिजे. सगळ्यांचं तुम्ही हे करून घ्या. नुकसान भरपाई कोणाचं घेऊ नका. सगळ्यांचं कुठं म्हणजे हे ठेवू नका कोणाचं अजिबात. ते सगळं तुम्ही हे करून घ्या. घराचं नुकसान झालेलं तेच सर्व घराचं नाही घ्यायचं. ठीक आहे. तलाठी गुरांच्या गोट्यातून गावात गुरांच्या गोट्याचं पण घ्या. सगळं सगळं तुम्ही काय करा, सगळे हे करून घ्या. पंचनामे सगळे करून घ्या. सगळे हे करून घ्या तिथं. डाळिंब जे नुकसान झालं ते सगळं करून घ्या. ते हे करून सगळं करून घ्या. ते करून घ्या. रानात आलो असते मामा. कसं आता काय झालं सगळीकडे लक्षात आले. आता भावकान दिसतंय आपल्याला. हे काय होतं मी आता इथनं तुम्हाला इंदापूर महाराष्ट्रात मी दिलेच, पण इंदापूर तालुक्यामध्ये आपण राज्यामध्ये जे जे नुकसान या वादळी वाऱ्यामुळे झाले त्या सगळ्या नुकसान भरपाईचे पंचनामे तहसील आणि कृषी विभागाला आम्ही दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. शेवटी हे निसर्गाचं संकट आहे. आपल्याला सगळ्याला सामोरं जावं लागेल. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे. हे सरकार तुमच्या बरोबर आहे. सगळे पंचनामे नुकसान भरपाईचे केले जातील. गोट्याचे म्हणजे तुमच्या गायीच्या गोट्याचे असतील, घराचे असतील, डाळिंबाचे असतील, तुमच्या केळीचे असतील, सगळे केले जातील. काळजी करू नका. आता हे करतो. चला.